तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत 12वी पास महिलांसाठी मोठी नोकरीची संधी निघून येत आहे। जी आता नोकरी आहे म्हणजे कशासाठी आहे, 9,900 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। ज्या नोकरीच्या शोधामध्ये ज्या महिला आहेत, ज्यांचं 12वी पास शिक्षण झालंय, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गुजरात सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने अंगणवाडीमध्ये मोठी भरती जाहीर केली आहे। यावेळी सुमारे 9,900 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी वर्कर आणि अंगणवाडी तेडागर सहाय्यक ही पदे समाविष्ट असणार आहेत। देशभरातील मुलांचे आणि महिलांचे पोषण आणि आरोग्य आणि शिक्षण बळकट करण्याचे काम अंगणवाड्या करत असतात। ही भरती केवळ रोजगाराची संधी नाही, तर तुमच्या समाजात योगदान देण्याची पण सुवर्ण संधी देखील आहे। या भरतीमध्ये फक्त महिलाच अर्ज करू शकतात आणि विशेष म्हणजे उमेदवार त्याच वार्ड किंवा परिसरातील रहिवासी असणे आवश्यक आहे। जिथे अंगणवाडी केंद्रात रिक्त पदे आहेत, यासाठी वार्डाचा ताबा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार आहे? अंगणवाडी सेविका आणि मिनी वर्करसाठी किमान पात्रता 12वी पास ही ठेवण्यात आलेली आहे। 12वी उत्तीर्ण झालं पाहिजे। त्याच्यानंतर तर अंगणवाड्या तेडागरसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कामगार आणि मिनी वर्करसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष निश्चित करण्यात आली आहे। त्याचवेळी तेडागर पदासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे। आता पगार किती असणार आहे? अंगणवाडी सेविका आणि मिनी वर्करांना दर महिन्याला 10,000 रुपये मानधन मिळेल, तर तेडागर पदासाठी मासिक वेतन 5,500 रुपये मिळणार आहे। निवड प्रक्रिया कशी पार होणार आहे? या भरतीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही। उमेदवारांची निवड केवळ शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल। जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या समित्या गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड यादी जाहीर करतात। अर्ज कसा करायचा? या भरतीमध्ये अर्ज फक्त ऑनलाईन करता येतील। इच्छुक उमेदवार gujarat.gov.in हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता। अर्ज प्रक्रियेदरम्यान प्रथम अधिकृत वेबसाईटवर जात आणि सूचना काळजीपूर्वक वाचा। नंतर तुमचा जिल्हा आणि प्रभाग जो निवडा। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पद निवडा। यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा। अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे 30 ऑगस्ट 2025 आहे। उमेदवारांना शेवटच्या क्षणी वाट पाहू नका, पण आता जाऊन वेळेवर अर्ज करा असा सल्ला देण्यात आहे। अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेण्यास विसरू नका। अधिक माहितीसाठी उमेदवार आणि जे अधिकृत वेबसाईट आहे ते उमेदवार तुम्ही मदत घेऊ शकता। जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यामध्ये मदत घेऊ शकता। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। महिलांसाठी 9,900 पदांसाठी भरती प्रक्रिया आहे गुजरातमधील अंगणवाड्यांमध्ये। तर तुम्ही 12वी पास जर महिला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।